श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की कन्यापूजन कसे करायचे. नवरात्रामध्ये आपण अष्टमी नवमी म्हणजे ज्या त्या ठिकाणी जसं जसं केलं जातं तसं करत असतात. तर आमच्याकडे अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन हे केलं जातं. तर उद्या अष्टमी आहे आणि परवा नवमी आहे. त्यानंतर दसरा आहे, विजयादशमी. महत्त्वाचं म्हणजे कन्यापूजन का करावं, तर पहा, आपण या नवरात्रीमध्ये भरपूर अशा सेवा करत असतो. दुर्गा सप्तशती पाठ असू द्या, सिद्धकुंजिका स्तोत्र असू द्या, किंवा आपल्या देवीचा कुठला पण एक मंत्र असू द्या, हवन करत असतो. परत पहा, आपण उपवास करत असतो. तर हे सर्व आपण करत असतो. पण जर कन्यापूजन नाही केलं तर या आपल्या नवरात्री साजरी करण्याला काहीही म्हणजे त्याचा उपयोग नाही आहे. कारण पहा, आपण नवचंडी करत असतो. तर पहा, ज्यांनी कोणी नवचंडी केलेली नसेल त्यांना, तर पहा, ज्यांनी दुर्गा सप्तशती पाठ पण केलेलं नसेल, उपवास पण केलेला नसेल, त्यानंतर पहा आपण देवीचे पण पहा मंत्र म्हणत असतो किंवा देवीचे स्तोत्र वगैरे वाचत असतो. परत पहा, आपण देवीची ओटी पण भरत असतो. पण आपल्याकडून समजा जर काही झालेलं नसेल तर आपण कन्यापूजन हे नक्की करावं. पहा, या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करण्याला असं भरभरून असं महत्त्व आहे की पहा, कन्यापूजन आपण जर आत्ता जर केलं नाही तर कन्यापूजन हे परत पहा पुढच्या वर्षीच कन्यापूजन करता येतं. जेव्हा पुढच्या वर्षी नवरात्र येईल तेव्हाच आपण हे कन्यापूजन करू शकतो. त्यामुळे आपल्याला पहा, या नवरात्रीमध्ये कन्यापूजन करायचं असतं. पहा, संपूर्ण आपल्याला नवचंडी केल्याचं फळ मिळत असतं जर आपण कन्यापूजन केलं तर. कन्यापूजन म्हणजे काय, तर पहा, कुमारिकांचं पूजन करायचं. म्हणजे कुमारिका म्हणजे काय, तर 2 वर्षापासून ते 10 वर्षांच्या आत, म्हणजे 2 वर्षाच्या पुढे आणि 10 वर्षांच्या आतमध्ये ज्या असतात त्या कुमारिका असतात. 2 वर्षापर्यंत ते बालक असतात, त्यामुळं ते कन्यामध्ये येत नाहीत. त्यामुळं 2 वर्षापासून ते 10 वर्षाच्या आतपर्यंत या कन्या असतात, म्हणजे कुमारिका असतात. त्यांना मासिक धर्म आलेला नसतो, म्हणून त्यांना कुमारिका असं म्हटलं जातं. नंतर पहा, तर मग त्या कन्या आपल्याला हव्या आहेत. तर पहा, किती वर्षाच्या कन्येचं आपण पूजन केल्याने आपल्याला काय काय मिळतं असंही असतं. पहा, आपण 2 वर्षाची, 3 वर्षाची, 4 वर्षाची, 5 वर्षाची, 6 वर्षाची, 7 वर्षाची, 8 वर्षाची, 9 वर्षाची, असं जसं आपण कन्येचं पूजन करू तसं तसं आपल्याला फळ मिळत असतं. ज्या वर्षांच्या आपण कन्येचं पूजन करू त्या वर्षाच्या कन्येचं आपल्याला फळ मिळत असतं. पण असं जर तुम्हाला वर्षानुसार सांगितलं तर पहा, तुम्हाला त्याच वर्षाची कन्या मिळणार आहे का. त्यामुळे आपल्या मनात शंका नको यायला, म्हणून आपल्याला 2 ते 10 वर्षापर्यंतच्या जितक्या कन्या मिळतील, 5, 7, 9, 11 त्यांचं आपल्याला पूजन करायचं आहे. पहा, कारण की हेच फळ मिळणार आहे. या वर्षाचीच कन्या मिळाल्यावर त्या वर्षाची कन्या मिळाल्यानंतर आपल्याला ते फळ मिळणार आहे. असं केलं तर आपल्याला पूर्ण 9 वर्षापर्यंतच्या प्रत्येक वर्षातली कन्या काही मिळणार नाही. त्यामुळं मी तुम्हाला असं सांगेल की ना, ज्या कन्या मिळतील तुम्हाला त्यांची तुम्ही पूजा करा. तर पहा, आपल्याला कन्यांसाठी काय घ्यायचं आहे, तर पहा, कन्यापूजन करताना प्रत्येक कन्या आपण 3 कन्याचं पूजन करू, 5 कन्याचं पूजन करू, 7 करू, 9 करू, 11 करू. आपल्याला त्यांच्यासाठी एक चुनरी घ्यायची आहे. चुनरी म्हणजे डोक्यावर टाकायला ओढणी घ्यायची आहे. त्यानंतर आपण कुठल्याही शृंगाराचं साहित्य देऊ शकतो. त्यांना बांगड्या देऊ शकतो, हार देऊ शकतो, टिकल्या देऊ शकतो, मेहंदीचा कोन देऊ शकतो, नीलपेंट देऊ शकतो, किंवा कुठलंही शालेय साहित्य म्हणजे मुलींना जे गिफ्ट वगैरे हवं असतं ते देऊ शकतो, किंवा आपण देवीचे शृंगार देऊ शकतो. भरपूर असं आहे की आपण ते देऊ शकतो. तर पहा, हे झालं की आपण काय देऊ शकतो. तर पहा, आपल्याला कसं पूजन करायचं आहे ते पाहूया की कन्यापूजन कसं करायचं. तर पहा, कन्या घरी बोलवल्याच्या नंतर कन्या घरी आल्या की त्यांना पहिलं बसायला द्यायचं आहे. बसल्यानंतर त्यांचे पाय ताटात येतील असे ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि त्यांचे पाय धुवायचे आहेत. प्रत्येक कन्येचे पाय धुवायचे आहेत आणि आपल्या पदराने ते पाय पुसून काढायचे आहेत. त्यानंतर त्यांच्या पायावरती कोणी कोणी कुंकवाचा टिक्का देतं, कोणी कोणी स्वस्तिक काढतं. तर स्वस्तिक काढायचं, दोन्ही पायावरती त्यांच्या स्वस्तिक काढायचं आणि त्या दोन्ही पायांवरती आपल्याला फुलं व्हायचे आहेत. असं प्रत्येक कन्या, आपण 5 जरी कन्यापूजन करणार असो तरी 5ही कन्यांच्या पायावरती आपल्याला फुलं ठेवायचे आहे स्वस्तिक काढून. त्यानंतर त्यांच्या डोक्यावरती चुनरी घालायची आहे, त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यांच्यासाठी जे काही शृंगाराचं साहित्य आणलेलं आहे ते द्यायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक वस्तू काय द्यायची आहे, तर पहिलं आपल्याला 9 असू, 5 असू, 7 असू, 3 असू किंवा 11 असू, आपल्याला एकाच कन्येला श्रीफळ द्यायचं आहे. 9ही कन्यांना श्रीफळ नाही द्यायचं, आणि दिलं तरी पण चांगलं आहे, पण आपल्याला एकाच कन्येला श्रीफळ द्यायचं आहे. आणि बाकीच्या कन्यांना आपल्याला केळी, सफरचंद यापैकी कुठलं पण एक एक फळ द्यायचं आहे. आणि मेन म्हणजे आपल्याला
कन्यांसाठी जेवढ्या आपण कन्या बोलवलेल्या आहेत त्यांच्यासाठी जेवण बनवलं तर अतिशय उत्तम आहे, कारण खीरपुरी त्या स्वयंपाकामध्ये आपल्याला बनवायची आहे. आपण म्हणून नवरात्र चालू आहे, देवीला तर उपवास आहे, आपल्याला उपवास आहे, पण कन्यांना जेवण हे चालतं. आपण खीरपुरी वगैरे बनवलेला स्वयंपाक चालतो. आणि जरी आपल्याला जेवण बनवण्यासाठी एवढा वेळ नसेल तरी आपण त्यांच्यासाठी खीर ही बनवू शकतो किंवा दूध देऊ शकतो. दुधामध्ये आपण ड्रायफ्रूट्स किंवा केशर हे आपण दुधामध्ये मिक्स करून मुलींना देऊ शकतो. दूध साखर दिलं तरी पण चालणार आहे किंवा आपण साधी खडी साखर दिली पण तरी पण चालणार आहे. पण खीर बनवली तर अतिशय उत्तम आहे. ती खीर ही वस्तू जर तुम्ही दिली तर ती देवीला समर्पित आहे, म्हणजे डायरेक्ट तुम्ही साक्षात देवीचा नैवेद्य दाखवला आहे. खीर ही देवीला अतिशय प्रिय आहे, त्यामुळं आपल्याला खीर द्यायची आहे. आणि हे सर्व आपण कन्यांचं पूजन झाल्याच्या नंतर आपल्याला जय माता दी असं बोलायचं आहे, कारण आपण मातांची म्हणजेच आपण कन्यांचं पूजन केलेलं आहे. आणि लक्ष्मी स्वरूप ह्या कन्या असतात, त्या कन्यांना आपण लक्ष्मी समजूनच त्यांची पूजा केलेली असते. कन्यापूजन केल्यानंतर आपल्याला त्या कन्यांच्या पाया पडायचं आहे, म्हणजे लक्ष्मी मानून आपल्याला कन्यांच्या पाया पडायचं आहे. सर्व कन्यांच्या पायांवरती डोकं टेकवून नमस्कार करायचा आहे. चला तर मग एवढीच मी तुमच्यासाठी माहिती घेऊन आले होते. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.